ऊंचे रहे जो तेरे कद से इरादे, तो ये फलक मगरूर। या संस्थेमार्फत भरपूर मदत झाली मला। माझ्या वडिलांचे आई वडिलांचे कष्ट, त्याच्यात मला जिजाऊची एक साथ भेटली। त्याच्यामुळेच मी आज इथे उभी आहे। मी 2 वर्षापासून ही मेहनत घेते, पण मला काही यश भेटत नव्हतं। है ठान लिया हमने, सूरज सा जलना है, सपनों को दो परवाज़ अगर उड़ने की तमन्ना है। पण मला जिजाऊ ही संस्था आहे असं कळलं तेव्हा मी त्या अकॅडमीत गेली वाशिम मध्ये। तिथून माझा हा प्रवास सुरू झाला। पोलीस बनायला गेलं तर पोलीस व्हायचंय, तर उद्या अब्दुल कसाबला पकडून देणारा शहीद तुकाराम ओंबळे सारखी पोलीस आपली तरुणी झाली पाहिजे। तर देशाच्या समोर लढताना स्टेंडनदारी जरी तो कसाब गोळ्या मारत होता, तरी सुद्धा आपल्या तुकाराम ओंबळेंनी त्यांची मगर मिठवून त्याला जी मिठी मारली ती त्यांना सोडलं नाही। स्वतः मरण पावले, परंतु पोलिसांच्या ताब्यात पहिले कसाबला दिला। अशा प्रकारची ड्युटी पहिलीने केली पाहिजे हे सांगण्यासाठी आपल्यापर्यंत। सगळे यंत्रणा बदलायची असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा कुठलाही जगामध्ये मार्ग नाही। अधिकारी व्हायचंय तर तुकाराम मुंडे किंवा शहीद आपल्या तुकाराम ओंबळेंसारखं होता आलं पाहिजे। आणि जेव्हा राजकारणी व्हायचंय तेव्हा राजकारणी आपण झालं पाहिजे की ज्याची इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद करता आली पाहिजे। अशा प्रकारचं आपल्याला बनतं।